नदीमध्ये नेलं होतं इतक्या पाण्यात की मला पाण्यामध्ये ढकलून देण्यासाठी. आणि माझा नवरा होता, तो रिक्षावाला व्यक्ती होता. आणि तो कोण होता, काय होता, वेळ आली तर मी त्याचं नाव पण सांगेल, परंतु आता मला नाही सांगायचं त्याचं नाव. त्यांनी इथपर्यंत प्लॅन केलेत मला मारण्यापर्यंत. तरीही मी या सगळ्या गोष्टी गुमान सहन केलेल्या आहेत. आणि तर त्यांनी आठवडाभर सांभाळलं. कधी म्हणजे कधीच असं ओरडून लेकरांना बोलली नाही किंवा मला परक्याची असल्याची जाणीव होऊ दिली नाही त्या वहिनीने. एवढा मला जीव लावला, एवढं सांभाळलं. खूप म्हणजे खूप. तिचे माझ्यावरती ना खरंच खूप उपकार आहेत. आणि तिच्या घरी मी 8 दिवस राहिले. हॅलो फ्रेंड्स. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये आम्ही आलो, माझा छोटा भाऊ घेऊन आला. परंतु याच्या मागे मला तुम्हाला अगोदर एक बोलायचं आहे की याच्या मागे मला कोणालाही बदनाम करायचं नाहीये किंवा कोणाची इज्जत घालवायचा माझा हेतू नाहीये. फक्त माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या आणि माझ्या आयुष्याशी ज्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि खूप कमेंट्स आहेत की तुम्ही हे सोशल मीडियावर काय साध्य करणार आहात सांगून असं तसं. तर त्यांच्यासाठी सांगते. आणि की माझ्या जवळचे लोक पण 70% लोक माझे व्हिडिओ बघतात, त्यांच्यासाठी की हे व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचतात की ज्यांना बघायचे आहेत त्यांच्यापर्यंत. तर मला कोणालाही बदनाम नाही करायचंय. माझ्या आयुष्याबद्दलच फक्त मी बोलत आहे. तर जेव्हा आम्ही पुण्यात आलो, तर इथून पुढे तुम्हाला सांगायला चालू करते. पुण्यात आम्ही आलो, त्यावेळेस रिक्षा शिफ्टने घेतली आणि तो रिक्षावरती जायचा. मी कंपनीमध्ये काम शोधलं, कंपनीत जायचे. आणि माझ्या भावाचा छोट्या त्याचा स्वतःचा रिक्षा होता, तोच रिक्षावरती काम करायचा. परंतु त्याने पिंपरीमध्ये त्याला एक बाई भेटली होती कुठं रोडनी, तिच्या नवऱ्याने तिला मारलं होतं. काय तो मॅटर माहित नाही. त्याने तिला रूमवर आणलं, जेवायला घातलं. परत तिला रूम करून ठेवली, तिचं डिपॉझिट भरलं. आणि तो ₹1 घरात देत नव्हता. त्या बाईला सगळे पैसे द्यायचा. काय करायचं माहित नाही. 2-2, 3-3 दिवस घरी पण येत नव्हता रात्री. मग मला टेन्शन यायचं की हा नवरा असा दारू जरी पिला तरी डुलत-डुलत घरी येऊन यायचा. पण हा 3-3 दिवस घरी येत नाही. हा ₹1 घरात देत नाही. हा पैसे कुठं देत असेल? असे प्रश्न माझ्या मनात उभा राहायचे. पण माझा भाऊ मला समजूत घालायचा की असेल रिक्षावर, करत असेल काम. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. खूप वेळा त्याला समजावलं, विचारलं. परंतु तो म्हणजे माझ्या भावाचा वारच पडून देत नव्हता. माझा भाऊ घरी असला की तो बाहेर आणि माझा भाऊ बाहेर गेला की तो घरी यायचा. असं करायचा. मग एकदा 3 दिवस तो घरी नाही आला. मग माझी आणि त्याची खूप भांडणं झाली. त्याने भांडणामध्ये टीव्ही होता घरात, तो आपटून फोडला. लय राडा घातला. ती रूम मालकीन बोलायला लागली, रूम खाली करा, असं तसं. तेव्हा मग माझा भाऊ त्याला बोलला की नेमका तुझा काय मॅटर आहे? तुम्ही घरी पण येत नाहीत, पैसे पण देत नाहीत. काय करतात, काय नाही. आणि पण तो सांगत नव्हता काय करतोय ती. मग असंच 1 महिना 2 महिन्यांनी आमच्या कानावरती अशी गोष्ट आली की त्याच्यावर त्या बाईने कंप्लेंट टाकली होती. आणि ती बाई त्याला ब्लॅकमेल करून ₹50,000 मागत होती की मला ₹50,000 दे म्हणून. तर ह्याच्याकडे ₹1 नव्हता. ह्याने सगळे पैसे तिच्यावर बसून आधीच बसला होता. आम्ही काम करायचो पुण्यासारख्या सिटीत, तुम्हाला माहिती आहे किती खर्च असतोय. पोरं तर माझी गावालाच होती माझ्या सासू-सासऱ्यांजवळ. त्यांना पैसे पाठवावे लागायचे. आणि मग हे उघडकीस आलं तेव्हा तो लय दारू प्यायचा, हे करायचा टेन्शनमध्ये. मग त्यांनी सांगितलं की ती अशी-अशी बाई मला भेटली होती आणि मी तिला रूमवर ठेवलंय, रूम करून, आणि मी तिच्याकडे जात होतो आणि तिला ₹50,000 द्यायचे. त्यावेळेस 50,000 आणायचे कुठून? तर मी माझं जे स्वतःचं कानातलं विकलं, माझ्या भावाने काही पैसे दिले, माझ्या पेमेंटमधून काही पैसे घेतले आणि ₹50,000 त्या बाईला दिलं आणि तिला सांगितलं तुझी कंप्लेंट तू रिटर्न घे, आणि तिचं ते मिटवलं. एवढा म्हणजे एवढा थर्ड क्लास माणूस होता ना तो. कधी म्हणजे कधी त्याने कारखान्यात असताना पण माझ्या अंगावर ऊस फुटेपर्यंत मला मारायचा. मी प्रेग्नंट होते तर मला असं गोल-गोल फिरून त्याने असं मी पोटावर पडले असते. 8वा महिना होता. त्या एका माणसाने मला पकडलं. एवढं म्हणजे त्याला माझी तर पर्वा नव्हतीच. मी चुकीच्या माणसाबरोबर संसार करत होते. ही गोष्ट तर हिनं मला परत रिअलाईज व्हायला लागली जेव्हा मला 2 पोरं ही झाली. तेव्हा मी 18च वर्षाची होते. मला 2 मुलं झाली तेव्हा. 13 वर्षात माझं लग्न केलं होतं. मला या गोष्टीचं ज्ञान नव्हतं. पण तो चुकीचा माणूस आहे, आपल्या मुलीला नाही सांभाळू शकत, हे माझ्या आई-बाबांना माहिती होतं. तरीही त्यांनी म्हणजे कधीच आम्हाला वेगळं होऊ दिलं नाही. किंवा माझे वडील एक वेळेस आईला पण बोलले होते की हा माणूस योग्य नाही. त्याची जरी 2 पोरं झाली असली तरी आपली पोरगी आता 18 वर्ष चालू झाली तिला. त्याची पोरं देऊन टाकू, आपल्या पोरीचं आपण बघू. तर तेव्हा आई बोलली की आमच्या गावाकडे असं असतं की कुंकू पुसून शेण लिहायचं का, म्हणजे त्या बाईला सवासणीमध्ये मध्ये पुन्हा संक्रांतीला, वटपौर्णिमेला कुठं जायला हे नसते. अशी काहीतरी ती प्रथा आहे. ती काही मला माहित नाही एवढं. मग ती म्हणायची की नांदलं तर ह्याच्याच जवळ राहायचं, नाहीतर मग परत माझ्या घरी चान्स नाही हिला, तुम्हाला करून द्यायचं तर द्या. आणि माझं वडील एकदम साधे भोळे आहेत. मग त्यांनी तो निर्णय तिथंच म्हणजे ते गप्प बसले. आणि तेव्हा एवढी हिंमत पण नव्हती आपल्यामध्ये ना, की आपण बोलू, नाही मला त्याच्यासोबत नाही राहायचं. 2 पोरं झाले, त्यांना सोडून मी दुसरं लग्न करते. असं म्हणजे एवढं बोलायचं धाडस पण नव्हतं त्या पोरांसाठी, पोरांकडे बघून. खूप हालातीत दिवस काढले. माझं ना फुटबॉल सारखं होतं. आईने त्यांनी त्याच्याकडे पाठवायचं. त्याने मारलं की ह्यांच्या दारात यायचं. अशी मी 13 वर्ष काढले त्याच्यासोबत. एवढं करून आम्ही पुण्यात आल्यावर पण त्याचा जो धिंगाणा होता तोच चालू होता. त्याने पुण्यात आल्यावर पण त्या बाईचं लफडं केलं, तिथं पैसे भरलं. नंतर म्हणायचा मी चाललो गावाला, मी चाललो इकडं, मी चाललो तिकडं. आणि काहीही कारण नसताना खोट्या नाट्या ह्याच्यावर माझ्यावर आरोप केले.
आणि एक दिवशी रात्री 12 वाजता माझा नवरा आणि एक दुसरा व्यक्ती मला रात्री 12 वाजता रिक्षात घेऊन गेले. आणि चिखलीमधून नदी आहे बघा, त्या नदीला मोरेवस्ती चिखली एरियामध्ये ती नदी आहे ना, रात्रीचे 11-12 वाजता मला त्यांनी नदीमध्ये नेलं होतं इतक्या पाण्यात, की मला पाण्यामध्ये ढकलून देण्यासाठी. आणि माझा नवरा होता, तो रिक्षावाला व्यक्ती होता. आणि तो कोण होता, काय होता, वेळ आली तर मी त्याचं नाव पण सांगेल, परंतु आता मला नाही सांगायचं त्याचं नाव. त्यांनी इथपर्यंत प्लॅन केलेत मला मारण्यापर्यंत. तरीही मी या सगळ्या गोष्टी गुमान सहन केलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट नसतो, कोणाचा सपोर्ट नसतो, त्यावेळेस एकट्या बाईने कसं जगायचं असतंय, हे मी चांगलं अनुभवलेलं आहे. आणि तिथून पुढं माझा जो चुलत भाऊ आहे ट्रॅक्टरवाला, त्याच्याकडे माझा नवरा ट्रॅक्टरवर कामाला गेला. गावाकडे गेला, 1 महिना राहिला. तिकडून त्यांनी काय 4-5 हजार रुपये आणले आणि ती शिप मिटवून टाकली त्या रिक्षावाल्या मालकाची आणि ट्रॅक्टरवर कामाला चालू केलं. तिथून पुढं काहीतरी थोडंफार दिवस आमचं चांगलं चालू झालं. त्याला एवढ्या गोष्टींमध्ये मी माफ केलं आणि एवढं कॉम्प्रोमाइज केलं. तो ट्रॅक्टरवर परत कामाला जायला लागला. आणि त्यावेळेस काहीतरी लॉकडाऊनचा पिरियड होता. लॉकडाऊन पडायचं होतं म्हणून आम्ही गावाला गेलो. गावाला गेल्यावरती 3-4 महिने आमचे लॉकडाऊनमध्ये घरी गेले. परंतु तिथं दारू भेटत नव्हती. त्यामुळं एक 2-3 महिने सगळं व्यवस्थित चालू होतं. जेव्हापासून दारू भेटायला लागली, तेव्हापासून तर त्याने एवढा धिंगाणा आणि एवढा राडा त्या लॉकडाऊनमध्ये मला 2-4 वेळा मारलं. आणि तो परत पुण्याला निघून आला. चालू झाल्या होत्या गाड्या वगैरे, परंतु तो कसा आला पुण्याला मला माहित नाही. आणि मी आणि माझी पोरं घरीच होतो. पण तो विषय असा झाला, की जास्त दिवस मी तिथं राहिले गावाला. मग पोरांचा लळा लागला, पोरांना माझा. ते मला सोडायलाच तयार नव्हते. माझा छोटा मुलगा होता त्यावेळेस 1लीला, मोठा मुलगा होता 2रीला, 3रीला असेल. आणि मग मी घेऊन निघाले, तर त्याची आई पोरांना पाठवत नव्हती. म्हणली, "तुमची अशी भांडणं होतात, दारू पितो, हे करतो." तर मी म्हणलं, "मी माझी पोरं सांभाळू शकते, तुमचं पोरगं जरी दारू-बिरू पित असलं तरी." आणि मग पोरांनाही घेतलं मी आणि मी पुण्याला निघाले. पुण्याला निघाले, परंतु बसा वगैरे सगळं सगळं बंद होतं आणि दुसऱ्या गाड्यांना कितीही हात केला तरी त्या गाड्या थांबत नव्हत्या, कारण पोलीस वगैरे बंदोबस्त कडक होता त्यावेळेस. मग मी करमाळ्यातून पुण्याला जाणाऱ्या बससाठी एवढा वेळ थांबले, एवढा बस स्टॉपवर तर बसता नव्हत्याच. परंतु म्हणलं एखादा टेम्पो, गाडी काही भेटेल म्हणून पुण्याला जाणारा रोड आहे, राशीन रोड म्हणतात, तिथं थांबले मी जाऊन. परंतु मी सकाळच्या 9 वाजल्यापासून रात्री 7 पर्यंत तिथं उभा होते. मला एकही गाडी भेटली नाही. 2 पोरांना एक बॅग हातात घेऊन. मग काय करायचं, तर माझ्या त्या जिथं माझा नवरा काम करायचा त्या ट्रॅक्टर मालकाचं, म्हणजे त्याच माझ्या भावाचं चहाचं हॉटेल होतं करमाळ्यामध्ये. आणि तिथं मी त्याच्या हॉटेलवर गेले. आणि हॉटेलवर गेल्यावरती तिथं त्याचा मोठा भाऊ होता. मग त्याला तो बोलला, की "एवढ्या रात्री इकडे काय करते?" मी म्हणलं, सांगितलं मी पुण्याला चालले होते. ते म्हणला, "तुला गाडी-बिडी भेटणार नाही. शेळगाव आन्हाळा मार्गे जे तसल्या गाड्या ट्रॅव्हल्स म्हणजे आता पण आहेत वाटतं चालू त्या गाडीमध्ये तुला तिकीट काढून मी बसवून देईन म्हणला. तोपर्यंत माझ्यासोबत चल घरी." तर घरी जायचं तर कसं असतंय आता त्याची पण बायको, पोरं, लोकं काय म्हणजे त्याच्या घरी तरी जमणार होतं का? मग तो मला म्हणला डायरेक्टली, "चल तुला तुझ्या आईच्या बापाच्या घरी नेऊन सोडतो मी." मी म्हणलं, "नको मला त्यांच्याकडं, कारण अगोदर वाद हे झालेले ते बोलत नाहीत माझ्यासोबत." मला माझी चुलत वहिनी मी तुम्हाला सांगितलंय बघा एका व्हिडिओमध्ये, की तिने मला 8-10 दिवस सांभाळलेले. मी तिच्याकडे राहते. तर माझा तो भाऊ म्हणला, "नाही, आई-बाप असताना लोकं काय म्हणतील?" म्हणला. "तर तुला तिथंच सोडतो." म्हणला. मग त्याने गाडी घेतली 4 चाकीमध्ये मला तिथं नेलं घरी, पण खाली नाही उतरून दिलं. मग तो गेला आणि माझ्या भावाला बोलला. काय बोलला, त्यांचं बोलणं काय झालं, मला हे आतापर्यंत सुद्धा माहित नाही. तो गेला, त्याला काय बोलला काय माहिती. माझा मोठा भाऊ काय बोलला त्याला ते पण माहित नाही. परंतु तो आला आणि त्याने गाडी चालू केली आणि म्हणला, "एवढी भंगार माणसं मी आतापर्यंत कुठंच बघितली नाही." तर मी म्हणलं, "काय झालं? काय म्हणजे काय विषय?" ते म्हणला, "तुला नंतर सांगेन काय विषय आहे तो." परत त्याने तो विषय मला कधी सांगितला नाही आणि मी पण विचारलं नाही. मग त्याने मला नेऊन त्या वहिनीच्या घरी नेऊन सोडलं. तिथून पुढं आज तिकीट भेटन, तिकीटच भेटत नव्हतं त्या गाडीला. खूप गर्दी असायची. उद्या तिकीट भेटन, परवा भेटन. अशी मला आठवडा तिथं ओलांडला. माझ्या त्या वहिनीची 4 लेकरं होती, लहान-लहान, लहान-मोठी. माझी 2, 6 लेकरं आणि आम्ही 3 माणसं, तिचा नवरा, ती आणि मी. तर तिने आठवडाभर सांभाळलं. कधी म्हणजे कधीच असं ओरडून लेकरांना बोलली नाही किंवा मला परक्याची असल्याची जाणीव होऊ दिली नाही त्या वहिनीने. एवढा मला जीव लावला, एवढं सांभाळलं. खूप म्हणजे खूप. तिचे माझ्यावरती ना खरंच खूप उपकार आहेत. आणि तिच्या घरी मी 8 दिवस राहिले. मग 8 दिवसांनी मला तिकीट भेटलं. माझी आई बाप अशी रोडनी बघत-बघत जायची, पण कधी म्हणली नाही की घरी चला किंवा माझी पोरं रोडला खेळत असली तर. बोलले नाही माझे वडील. त्यांच्या पोराचं पोरगं खांद्यावर काकाला घेऊन रोडनी जायचे, दुकानात माघारी जायचे. पण माझ्या लेकराला कधी चॉकलेट दिली नाही, बिस्किट दिली नाही किंवा इथं तुम्ही राहतात, पोरांनो तुम्ही घरी चला, असं कधीच म्हणले नाही. माझे वडील सुद्धा स्वतः. मग मी तिथं 8 दिवस राहिल्यावर 8 दिवसांनी मला तिकीट भेटलं. तिकीट भेटल्याच्या नंतर मी पुण्यामध्ये आले. आणि मग आम्हाला ती गाडी डायरेक्ट घरकुल चौकापर्यंत होती. तिथून मग आम्ही ज्या पहिली होती त्याच रूमवरती गेलो. रूमवरती गेलो. मग मी रूम वगैरे साफ-सफाई केली. पोरं आल्यात म्हणल्यावर जरा घरात वातावरण चांगलं होतं. किती दिवस, फक्त 1 ते 2 महिन्यात चांगलं होतं.
परंतु ज्या दिवशी गॅस संपला 1-1.5 महिन्याने, त्या दिवशी गॅस भरण्यासाठी माझ्या नवऱ्याने पैसे घेतले माझ्या भावाकडून आणि ते पैसे दारू पिऊन तिकडेच उडवले माझ्या दुसऱ्या एका चुलत भावाबरोबर. तो बी ट्रॅक्टरवर त्याच काम करत होता आणि पोरं उपाशी होती. तर माझ्या भावाला मी फोन केला, म्हणलं गॅस संपलाय. हे माझ्याकडे तर मोबाईल पण नव्हता तेवढा त्यावेळेस. मी 13 वर्ष बिना मोबाईलची होती. माझ्याकडे मोबाईल अजिबात नव्हता. ज्यावेळेस माझ्याकडे मोबाईल कधी आला मी ते तुम्हाला सांगेन. परंतु माझ्याकडे मोबाईल नव्हता. मी शेजारच्या मोबाईलवर फोन केला माझ्या भावाला गॅससाठी आणि तिथून त्याने मला गॅस वगैरे आणून दिला आणि तिथून पुढचा पार्ट काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेन. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघितल्याबद्दल धन्यवाद.